नातेवाईकांना अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या भाच्यासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून एकानं त्या शेजारच्यावर कुऱ्हाडीनं वार करत त्याचं शिरस धडा वेगळं केलं. इतकंच नव्हे तर ते शिर हातात घेऊन 300 मीटर चालत जात तो पोलीस चौकीत पोहोचला आणि खुनाची कबुलीही दिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भर दिवसा सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील नणाशी येथे घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताच्या नातलगांनी तब्बल 6 तास पोलीस चौकीवरच ठिय्या दिल्यानं तणाव निर्माण झाला होता. गुलाब रामचंद्र वाघमारे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून संशयित आरोपी सुरेश बोके याला अटक करण्यात आली आहे. पेठ तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब वाघमारे, त्याच्यासोबत सुरेश बोके आणि त्याचा मुलगा विशाल यांचा जनावरे विक्रीचा व्यवसायातून अधूनमधून वाद होत होता. बुधवारी 1 तारखेला सकाळी 9 वाजेच्या सुमारास पुन्हा बोके पितापुत्रांचा वाघमारे यांच्याशी वाद झाला. संशयित सुरेशला आपल्या अल्पवयीन मुलीला वाघमारे यानं फूस लावून वाडीवरे येथे राहणाऱ्या त्याच्या भाच्यासोबत पळून लावल्याचा संशय होता. काही वेळातच सुरेशनं गुलाब वाघमारेवर पाठीमागून कुऱ्हाडीनं वार केले. त्यानंतर शिर कुऱ्हाडीनं धडा वेगळं करत स्वतःच मोठमोठ्यानं आरडाओरडा केला. सुरेशचा रुद्र अवतार बघून ग्रामस्थांनीही पुढे जाण्याची हिंमत केली नाही. वाघमारे यांच्या पश्चात 2 मुलं, 2 मुली, पत्नी, मूकबधीर भाऊ आणि भावजई असा परिवार आहे. गावात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या सूचनेनुसार अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक देसाई खेडकर हे फौजफाटा घेत नणाशी येथे दाखल झाले होते. प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक.